की डॉक्टर हेमंत विष्णू सौरा साहेबांच्या कट्टर निकटवर्ती येत आहेत आणि त्यांच्याकरता ते किती थांबायला देखील तयार आहेत. परंतु आता त्यांची नारेकरांची फरमाईश आहे की छत्रपती शिवरायांची गाणी वाजली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं डीजे जॉकी आणि आपले ऑर्केस्ट्रा वादक दोघांनाही विनंती आहे. आमचे सर्व पत्रकार बंधू आदरणीय किरणजी दुबारे आणि त्यांचे साथीदार सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करा. हॅलो 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 थोडं ऐकू दे ना. हॅलो 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 हॅलो
अंबी नारेकर गोविंदा पथक मात्र सज्ज आहे. गोविंदा पथक किंवा ती एकी अशीच घडत नाही, कारण हॅलो त्यांच्या पाठीशी उभे असणारे गावकरी आदरणीय नयनजी पाटील असतील, जे ऑक्सिफेसचे प्रोप्रायटर आहेत, तरी देखील पहा आपल्या गावाकरता आमचे सागरदादा विशालदादा मुलांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. शिवनाथदादा पाटील असतील, निलेशदादा पाटील असतील आणि नारेकर पूर्ण एक संध होऊन इथे लढत आहेत. तर सर्वांचे मनापासून आभार. अगदी थोड्याच वेळात आपला धम्माल लोकगीत कोळी गीतांचा नजराणा तुमच्याकरता पेश करण्याकरता अगदी खूप दूरवरचं अंतर कापून सर्व कलाकार इथे पोहोचलेत. त्या कलाकारांचं कुडूस नगरीमध्ये आपण करतोय सहर्ष स्वागत. टीव्ही 9चे पत्रकार मिस्टर कासार यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. दादा आपलं मनापासून स्वागत आहे. आपण या सन्मानानं इथे या व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. भारतीय जनता पार्टीचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री बापू लेले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री बापू लेले सर, आपलं मनापासून स्वागत. हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो वन हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आज आपण स्वतः आयोजक आहोत, त्यामुळे जे आपले मान्यवर येतील, आपले मित्रवर्य येतील, जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व येतील, त्यांना बसण्याची व्यवस्था, त्यांची तब्दील करण्याची व्यवस्था आपण करायची आहे, याची नोंद घ्या. सौभाग्यवती अर्जनताई भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. हॅलो
तर इथे शुभागमन होत आहे. आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतोय माननीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांचं आदरणीय सन्माननीय पालघर लोकसभेचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष तत्वनिष्ठ खासदार सन्माननीय आदरणीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं शुभागमन या दही हंडी उत्सव 2024च्या सन्माननीय आदरणीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी वाडा तालुका यांच्या वतीनं माननीय सन्माननीय खासदार साहेब डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं इथे आगमन होत आहे. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं भारतीय जनता पार्टी वाडा तालुका यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी वाडा तालुका यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मध्ये आपल्या सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय खासदार साहेब डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं आगमन इथे होत आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय कार्यतत्पर कर्तव्यदक्ष प्रसिद्धीपुरा परामुख खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. पालघर लोकसभेचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष प्रसिद्धी परामुख खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. दादाचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. थँक्यू डीजे, थँक्यू. जसं संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि वाड्याची संस्कृती काय, कदाचित त्यानंतर बऱ्याच जणांनी त्याची कॉपी देखील केली निलेश आता, परंतु संसदेत जाताना पायरीच्या पहिल्याच पायरीवर म्हणजे संसदेच्या पायरीवर पहिल्यांदा नतमस्तक होऊन आतापर्यंत झालेल्या सगळ्या खासदारांपैकी पहिल्या खासदारांनी नतमस्तक होऊन संसदेत प्रवेश केला. कदाचित इट्स अ हिस्टॉरिकल इव्हेंट फॉर अस आणि ही खरं तर वाड्याच्या सन्मानाची बाब होती. आणि तदनंतर पहिल्या दिवसापासून खासदार साहेबांनी जसा विकास कामांचा तगादा लावलाय, जसे विकास कामांच्या मनोरे रचलेत, तसे नारेकर मनोरे आता तुम्हाला रचायचे आहेत. बऱ्याच वेळेपासून ते प्रतीक्षेत आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खासदार साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबाजी काटोले सर असतील, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय रोहनदादा पाटील असतील, कुणालजी साळवी साहेब असतील, त्यांच्या समवेत आमचे मिलिंदजी वाडेकर साहेब असतील. सर्वच आज इथं मान सन्मान मान अपमान असं काहीच नाहीये. आपण स्वतः आयोजक आहोत, महायुती स्वतः आयोजक आहे, त्यामुळे कोणाचं नाव आलं नाही आलं राग मानू नका, कारण आज आपण आयोजक आहोत. चला नारेकर सज्ज व्हा. नारेकर आपली जागा घ्या. आम्ही नारेकर गोविंदा पथक यांच्या वतीनं 7 थराची सलामी जी दिली जाणार आहे. याआधी 7 थराची सलामी आई गावदेवी गोविंदा पथक चिंचगर यांच्या वतीनं 7 थराची सलामी दिली गेली आहे. नारेकर सुद्धा 7 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही नारेकर आपली जागा आपण घ्यायची आणि लगेचच सलामी देण्याकरता आपल्याला सज्ज व्हायचंय. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, जय श्रीराम. तर इथे आपण 7 थरांची सलामी पाहण्याकरता सर्वच जण उत्सुक आहोत. आम्ही नारेकर गोविंदा पथक नारे यांच्या वतीनं ती 7 थरांची सलामी इथे देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. तर या ठिकाणी सन्मान होतोय प्रथमतः पालघर लोकसभेचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष उच्च शिक्षित
तेवढेच प्रसिद्धी परामुख खासदार सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा इथे शाही सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मंगेश दत्तात्रय पाटील साहेबांना आपण इथे विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार सोहळा. डॉक्टर साहेब, खरं तर कोरोना आला, बरेच अडथळे आले, तरी देखील न थांबता न डगमगता आदरणीय मंगेशदादा पाटील यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी लावलेल्या विकास कामांचा तगादा. बोला भारत माता की जय श्रीराम. जय श्रीराम. शाही सन्मान आणि सत्कार सन्माननीय मंगेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा हा सन्मान आणि सत्कार इथे केला जातो. तदनंतर महाराष्ट्र प्रदेशाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रतिष्ठित तथा ज्येष्ठ नेते आदरणीय सन्माननीय बापजी काटोले सरांचा देखील सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. वाडा तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मंगेशजी दत्तात्रय पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते अनेक कठीण प्रसंग आले, अनेक चढ उतार आले, तरी देखील न थांबता आदरणीय मंगेश दादांच्या विकासकांचा जो झंझावत आहे, या कार्यक्रमांचा जे आयोजन आहे ते अविरत आहे, अगदी अविरत चालू आहे. खऱ्या अर्थानं शुभाशीर्वाद आहेत. इथे मात्र मनोरे रचले जात आहेत. पहिला खंबीर पाया, दुसरा परिश्रम, तिसरा जिद्द आणि चिकाटीचा, चौथा संघर्षाचा. भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या शुभांगीताई उतेकर मॅडम, ऑर्केस्ट्रा थांबायचे. सौभाग्यवती अंकिता दुबेले मॅडमना विनंती आहे की आपण 1 2 3 4 सन्माननीय. पाचव्या थराकरता प्रयत्न होतोय. शुभांगी उतेकर मॅडमचा सन्मान 1 2 3 4 पाचवा आपण लागलाय. पाचवा लावलाय. एक चिमुरडा आहे. 7 थरांचा प्रयत्न आम्ही नारेकर कडनं केला जाणार आहे. आदरणीय निलेश दादा पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं रोख स्वरूपात. अरे बोल बजरंग. 2 तिसरा उभा राहील. बोल बजरंग. कंप्लीट झालाय. 7 सलाम आहे नारेकर तुम्हाला. आम्ही नारेकर एकदा जोरदार आहे. आम्ही नारेकर या गोविंदा पथकाकरता 7 थराची यशस्वी सलामी. आम्ही नारेकर गोविंदा पथक नारे. एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो. आपण आम्ही नारेकर आपल्या या विभागातील आपल्या ग्रामीण भागातील गोविंदा पथक तीही कुठे मागे नाही आहेत. 7 थर यशस्वी दुसरी सलामी आम्ही नारेकर गोविंदा पथकाकडनं लावली गेली आहे. नन्ही चीटी जब दाना लेकर दीवार पर चढ़ती है, कई बार चढ़ती कई बार फिसलती है, फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि डीजे एकदा गाणं वाजलं पाहिजे. डीजे गाणं वाजलं पाहिजे. डीजे गाणं लावा. आम्ही नारेकर आपल्या त्या चिमुरड्याला घेऊन या आपण मंचावर. आपल्या सोबत इथे उपस्थित असलेले विद्यमान खासदार माननीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण या चिमुरड्याचा सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करावा. डीजे थँक्यू. डीजे इथे त्या चिमुरड्याचा आपल्या सोबत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय खासदार साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण या चिमुरड्याचा सन्मान करणार आहोत. 7 थराची यशस्वी सलामी दिली आहे. आम्ही नारेकर या गोविंदा पथकानं त्यांना हे सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान इथे केला जातोय. शरीर बघून कधीच किमतीचा अंदाज लावायचा नसतो. कदाचित या चिमुकल्याकडे बघून मी सांगेन निलेश दादा, आणि सलाम आहे तुला चिमुकल्या. यानंतर गावदेवी गोविंदा पथक कुडूस. गावदेवी गोविंदा पथक कुडूस ते उपस्थित झालेत. धनंजय चौधरी आणि त्यांच्या